हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. व्यावसायिक अभ्यासक्रम मंडळ इयत्ता 11वी, विषय फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस ऑन द डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. फर्स्ट आहे बुक कीपिंग. सी, bookkeeping is an art of recording business dealings in a set of books. डेफिनेशन काय आहे बघा. bookkeeping is an art of recording. पुस्तक पालन ही एक अशी कला आहे की जी बिझनेस डीलिंग्स इन ए सेट ऑफ बुक्स म्हणजे पुस्तक संचामध्ये व्यवसायाचे जे काही डीलिंग्स व्यवहार झालेले आहेत ते रेकॉर्ड करते किंवा याच्यातून केले जातात. सेकंड, बुक कीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग्स इन द बुक्स ऑफ अकाउंट द मॉनिटरी ॲस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल ऑर फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. ह्याच्यामध्ये पण काय सांगितलं आहे, बुक कीपिंग इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे पुस्तकाच्या खात्यामध्ये रेकॉर्ड केलं जातं काय, द मॉनिटरी असेट्स म्हणजे पैशाविषयी किंवा पैशाशी संबंधित ज्या काही पैशाच्या स्वरूपात आपली मालमत्ता आहे ती, ऑफ कमर्शियल ऑर फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यापारविषयक किंवा आर्थिक जे काही व्यवहार झालेले आहेत ते पुस्तकात रेकॉर्ड करून ठेवले जातात. त्यालाच आपण पुस्तक पालन असे म्हणतो. नेक्स्ट, सी द फीचर्स ऑफ बुककीपिंग. काय तर वैशिष्ट्ये, आपण बुककीपिंगची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आहे रेकॉर्ड डेली ट्रान्झॅक्शन्स. फर्स्ट काय आहे, रेकॉर्ड डेली ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय तर इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे रोजचे जे काही दैनंदिन व्यवहार आहेत ते याच्यामध्ये रेकॉर्ड केले जातात. हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला बिझनेसमध्ये काही प्रॉफिट लॉस शोधायचं असेल, काही रेकॉर्डिंग पाहिजे असेल तुम्हाला पाठीमागचं तर ते पाहता येतं. नेक्स्ट, फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. सेकंड आहे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स. ओनली फिनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फक्त जे काही तुमचे वित्तीय स्वरूपातील व्यवहार झालेले आहेत ते आपण बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड करत असतो. थर्ड, स्पेसिफिक ड्युरेशन म्हणजे एक ठराविक कालावधी. थोडक्यात बघा, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर ए स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्स म्हणजे एक ठराविक कालावधीतील म्हणजे अकाउंटिंग इयर लक्षात घेतलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च असं आर्थिक वर्ष आपलं असतं. त्या कालावधीतील सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला एका बुक्समध्येच सापडतील. म्हणजे प्रत्येक वर्षाचे तुमचं बुक म्हणजे पुस्तक जे काही आहे रेकॉर्डिंगची रजिस्टर आहे ते वेगवेगळं असणार आहे. नेक्स्ट, बेस्ड ऑन रूल्स. The records of transactions are based on rules and regulations म्हणजे जे काही अकाउंटिंगमध्ये रूल्स रेग्युलेशन्स कायदे नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुमचे रेकॉर्डिंग केलं जातं. म्हणजे डाव्या बाजूला नावेची म्हणजे खर्च असेल तर लिहितो आपण आणि उजव्या बाजूला आपला इन्कम असेल तर तो लिहित असतो. याच्या उलट पद्धतीनं कधी रेकॉर्ड केलं जात नाही. म्हणजे थोडक्यात हा अकाउंटिंगचा रूल्स आहे. डेबिट साईडला एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साईडला इन्कम्स. लास्ट, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग्स. इट इज ॲन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली म्हणजे बुक कीपिंगसुद्धा एक काय आहे, कला आहे. एक शास्त्रीय पद्धतीने त्याच्यामध्ये रेकॉर्ड केलं जातं. असं कोणाला वाटतंय म्हणून कसंही कुठेही कुठल्याही पानावरती काही लिहिलेलं जात नाही. त्याच्यामध्ये तारखेनुसार व्यवस्थित रेकॉर्डिंग केलं जातं. मंथ वाईज केलं असेल, जशी पद्धत एक आखून दिलेली आहे, जसा नियम आहे त्या पद्धतीनेच रेकॉर्ड केलं जातं. आणि अशी रेकॉर्डिंगची कला ज्याच्याकडे आहे
तो अतिशय सुंदररित्या बुककीपिंग करत असतो. ओके, लक्षात आले फीचर्स ऑफ बुककीपिंग. नेक्स्ट, ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग. तर बुककीपिंगचे आपण उद्दिष्टे पाहणार आहोत. सी, फर्स्ट, ॲक्युरेट रेकॉर्ड. द मेन ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुककीपिंग इज to keep a complete and accurate record of all the financial transactions in a systematic, orderly and logical manner. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे आणि ते मेन आहे, महत्त्वाचं आहे. त्यांनी सांगितले कीप ए कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड, म्हणजे पूर्णपणे रेकॉर्ड केलं पाहिजे, त्याचबरोबर ते ॲक्युरेट रेकॉर्ड असलं पाहिजे. त्याच्यामध्ये एक पद्धतशीरपणा दिसला पाहिजे. जशा पद्धतीने सांगितलेले आहे त्याच पद्धतीचा वापर केला पाहिजे. हे उद्दिष्ट आहे. सेकंड, डेट वाईज अँड अकाउंट वाईज. सी, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. म्हणजे ऑल बिझनेसची जी काही ट्रान्झॅक्शन्स डीलिंग म्हणजे व्यवहार आहेत ते कशा पद्धतीने रेकॉर्ड केले जातात, तर डेट वाईज आणि अकाउंट वाईज, म्हणजे खात्यानुसार आणि तारखेनुसार रेकॉर्डिंग केलं जातं. म्हणजे प्रत्येकाच्या नावाचं एखादं अकाउंट तरी तयार केलेलं असतं ज्याच्याशी आपण ट्रान्झॅक्शन्स करत असतो. वेगवेगळ्या कंपनीज असतील किंवा एखादी छोटी संस्था असेल, त्यांना तुम्ही सप्लाय करत असाल एखाद्या प्रोडक्टचं, त्याचं रेकॉर्डिंग त्याच्या अकाउंटमध्येच केलं जातं. नेक्स्ट, 3, नो द प्रॉफिट ऑर लॉस. उद्दिष्ट काय आहे, प्रॉफिट झाला की लॉस झाला हे पाहण्यासाठी आपण बुककीपिंग करत असतो. सी, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फिनान्शियल इयर. म्हणजे आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला प्रॉफिट झाला का लॉस झाला हे आपल्याला कधी कळणार आहे, ज्या पद्धतीने आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे ते योग्य पद्धतीने बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग केलं असेल तर आपल्याला ते समजू शकते. नेक्स्ट, नो द असेट्स अँड लायबिलिटीज. म्हणजे इयर एंडिंगला, वर्षाच्या शेवटी 31 मार्चला ज्यावेळेस तुम्ही रेकॉर्डिंग तुमचं चेक करणार आहे त्यावेळेस तुमचं दुसऱ्या व्यक्तींना बाहेर देणं किती आहे, बँकेचं कर्ज असेल किंवा तुम्ही भांडवल आणलं असेल व्यवसायामध्ये तर ते देणं किती आहे, किंवा तुमच्याकडे शिल्लक असणारी मालमत्ता म्हणजे असेट्स आणि देणं म्हणजे लायबिलिटी. असेट्स म्हणजे स्टॉक शिल्लक किती आहे किंवा तुमच्याकडं बँक बॅलन्स किती आहे या वर्षाचा, हे आपण कधी समजणार आहे, आपण रेकॉर्डिंग केलेलं असेल तर. म्हणजे व्यावसायिकाला याचा फायदा काय होतो की जे काही आपण रेकॉर्डिंग केलेलं आहे त्याच्यावरून माझ्याकडे असलेला बॅलन्स समजण्यासाठी त्याला मदत होते. नेक्स्ट, नो द बिझनेस प्रोग्रेस. सी, टू नो व्हॉट द businessman comes to know the current year's progress over previous year and compare its financial results with other business enterprise in similar line. जे बिझनेसमॅनला काय समजते की पाठीमागील वर्ष, प्रिव्हियस इयर म्हणजे पाठीमागील वर्ष आणि करंट इयर म्हणजे चालू वर्ष, या दोन्हींची कंपॅरिझन, तुलना केली तर त्याला फिनान्शियल रिझल्ट मिळतो. म्हणजे वित्तीय जो काही तुम्हाला रिझल्ट पाहिजे होता की पाठीमागच्या वर्षीपेक्षा यावर्षी आपण प्रोग्रेस केलेला आहे किंवा नाही, हे बिझनेसमॅनला समजण्यासाठी हे रेकॉर्डिंग केलं जातं. नेक्स्ट, सी, इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. काय आहे पॉईंट, द इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग म्हणजे पुस्तक पालनाचे महत्त्व पाहणार आहोत. फर्स्ट पॉईंट आहे रेकॉर्ड. सी, इट इज नॉट पॉसिबल फॉर एनीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे प्रत्येकाला सर्व व्यवहार लक्षात ठेवणे शक्य नाही. बट बुककीपिंग मेंटेन्स रेकॉर्ड ऑफ all the transactions permanently and systematically in the books of account.
परंतु बुककीपिंगमध्ये काय केलं जातं, ऑल ट्रान्झॅक्शन परमनंटली म्हणजे कायमस्वरूपी आणि एक सिस्टमॅटिकली पद्धतशीरपणे पुस्तकामध्ये रेकॉर्ड करून ठेवले जातात. याच्यासाठी आपल्याला बुककीपिंग इम्पॉर्टंट आहे. सेकंड, फिनान्शियल इन्फॉर्मेशन. सेकंड पॉईंट आहे फिनान्शियल इन्फॉर्मेशन. Bookkeeping is useful to get information related to profit, loss, assets, liabilities, investments and stock etc. at any given time. म्हणजे तुम्हाला कधीही काही माहिती आवश्यक असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय सांगितले त्यांनी, रिलेटेड कशाशी, प्रॉफिट असेल, लॉस असेल, किंवा तुमची मालमत्ता असेट्स काय आहेत, लायबिलिटीज देणं काय आहे, किंवा इन्व्हेस्टमेंट्स तुमची गुंतवणूक किंवा फंड काय आहे, स्टॉक किती राहिलेला आहे, ही सगळी वित्तीय संबंधित अशी जी काही माहिती आहे ती तुम्हाला कधी कळणार आहे, जर तुम्ही रेकॉर्डिंग केलं असेल तर. याच्यासाठी आपल्याला बुककीपिंग इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट, डिसिजन मेकिंग. थर्ड पॉईंट आहे डिसिजन मेकिंग. Bookkeeping provides financial information to the businessman for decision making. तर डिसिजन मेकिंग म्हणजे काय, तर निर्णय घेण्यासाठी. बुककीपिंग प्रोव्हाइड्स फिनान्शियल इन्फॉर्मेशन. पुस्तक पालन काय करते, फिनान्शियल इन्फॉर्मेशन म्हणजे आर्थिक जी काही माहिती आहे ती पुरवठा करत असते. त्याच्यामुळे काय होते, बिझनेसमन जो ओनर आहे, व्यावसायिक मालक आहे, त्याला जे काही डिसिजन असतील प्रोडक्टविषयी किंवा मार्केटिंगविषयी ते बुककीपिंगमुळे घेता येतात. त्याच्यासाठी ते उपयुक्त आहे. नेक्स्ट, कंट्रोलिंग. बुककीपिंग एनेबल्स द एक्झिक्युटिव्स ऑफ द बिझनेस टू कंट्रोल द ॲक्टिव्हिटीज ऑफ बिझनेस. म्हणजे बुककीपिंगवरून काय करता येते की तुमच्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीने खर्च चालू आहे, किंवा तुमचे जे काही ऑफिसर्स आहेत ते काय करत आहेत, कोणत्या प्रोडक्टसाठी किती व्हॅल्यू देत आहेत, कोणता माल खरेदी करत आहेत, रॉ मटेरियल असेल तर, मग त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोलिंग करता येते. तुम्हाला ते योग्य वाटत नसेल तर तुम्ही ते वेळेस त्यांना सांगू शकता. ते रेकॉर्डिंगवरून तुमच्या लक्षात येणार आहे. ज्याच्यातून आपलं प्रॉफिट होईल असं तुम्ही कंट्रोलिंग करणार आणि त्याच वस्तूचं जास्त प्रोडक्ट करायला सांगणार आहे. नेक्स्ट, टॅक्स लायबिलिटी. म्हणजे टॅक्स जो काही कर भरावा लागतो, जो देणं आहे कर बिझनेसचा, तो आपल्याला कशावरून लक्षात येणार आहे, बुककीपिंगवरून. बुककीपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटीज. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, GST. जो काही बिझनेसच्या प्रोडक्टवरती किंवा तुमच्या इन्कमवरती असेल तो टॅक्स तुम्हाला किती द्यावं याचा आहे या वर्षासाठी, करंट इयरसाठी, चालू वर्षासाठी, या GST किती आहे तुमच्या प्रोडक्टला हे तुम्हाला बुककीपिंगवरून लक्षात येतं. त्यामुळे बिझनेससाठी आपल्याला बुककीपिंग करणं आवश्यक आहे. थँक्यू.